उजवे वाम भाग तुका म्हणे कशी अंग एकमेकांच्या हृदयी थोडी साखर जगात विठ्ठल नमो सद्गुरु तुकारा ज्ञान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तके पाया मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण हा योग पीठे तळेली परम पुण्यकाय दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता नवरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करून यास करा हरी कथा बोले गोबडिया बोला अज्ञानी उनया फुल्या वाळा चालवी सकळा नामावली ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे मी का उसरी काहीच नेलो बोलतो वचनी अति भाविका का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या पिंखळी या पवित्र गावामध्ये या साक्षेश्वराच्या दरबारामध्ये दर महिनावारी निमित्त या महिन्याची आजची सोमवारची ही कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी माळकरी गावकरी वारकरी धारकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच या दरबाराच्या आत बसलेले दरबाराच्या बाहेर बसलेले बाकड्या बसलेले खाली बसलेले घरी बसलेले आणि घरी बसून कीर्तन ऐकत असलेले
कीर्तनाला यायची इच्छा असून देखील घरी बसलेल्या मालिका बघत बसलेल्या माझ्या माता मावल्या आणि ज्ञान खेळत बसलेले माझे बंधू भगिनी या सर्वांच्या देखील कृपा आशीर्वादाने, तसेच पेणारे न पेणारे, खाणारे न खाणारे, वादविवाद करणारे वादविवाद न करणारे, आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे, गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्ड्यात जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि ज्यांनी हा नेम सुरू केला दरवर्षी ती अन्नदानाचे आणि या ज्ञानदानाची देखील सेवा करतात असे गणेश मामा खेडकर आणि प्रशांत मामा खेडकर दरवर्षी बर का नित्य नियमाने तो प्राणी दुर्लभ लक्ष निवडला तयाजवळ आणि यांच्या आदेशावरून ही कीर्तनरूपी सेवा मी हरिभक्त परायण ईश्वरी महाराज नागरगोजे इयत्ता 8वी माझ्याकडे आलेली आहे. विठाला विठाला या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा शांतता राखा. विठाला विठाला हा देहू निवासी संत कोणाचा अभंग घेतलाय ते सांगत्या. देहू निवासी संत त्यांचा गाथा पाण्यावरती दगडासहित 13 दिवस तरला. काय थोर संत त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये खट्टा मोडावा आणि तो काटा करण्यासाठी माझ्या जगाच्या मालकाने यावं. एवढंच नाही तर त्यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धा दिवशी ते घरी हजेरी देत म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याने येऊन त्यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध घालवलं. त्या देहू गावातच नाही, या पुणे जिल्ह्यातच नाही, या महाराष्ट्रातच नाही, या पूर्ण भूतलावरती पहिली कर्ज माफी करणारे संत. एवढे थोर संत ते कोण? देहू निवासी संत. बरं मग देहू निवासी म्हणजे कोणते संत येतात? जगद्गुरु तुकाराम महाराज आणि यांचाच अवघ्या 4 चरणाचा. परंतु आपण भेद नाही केला पाहिजे आणि केल्यावरती काय होतं हे सांगणारा सुंदर असा आपण घेतला. विठाला विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा आपल्याला सांगतात बघा ईश्वरीच्या कीर्तनात पुत्र सुद्धा नव्हतं. काय कीर्तनाला काय करताय? जगद्गुरु तुकोबारा अभंगामध्ये आपल्याला सांगतात हरी हा वेद नाही करू नये वाद. तुम्ही हर आणि हरी, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव महादेव, यांच्यामध्ये भेद का बरं करता? कारण की जर तुम्ही भेद केला, हे देवांमध्ये भेद केला नाही पाहिजे. सगळे देव एकदम सारखे. प्रत्येक देव मनापासून जर आपण त्याला हाका मारले तर धावायला येतातच. मग भेद का करायचा बरं? आणि जर तुम्ही भेद केला तर तुमच्यामध्ये वाद निर्माण होणार आहे. म्हणून भेद करू नका आणि वाद सुद्धा करू नका.
एकमेकांच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. प्रत्येकाला चांगलं मुखामध्ये साखर असते म्हणजे गोड बोला ना. प्रत्येकाला आपलं हृदय घेऊन टाकावं. चांगली बोला प्रत्येकाची. मनामध्ये साखरेसारखी गोडी ठेवा. तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, भेद कासी नाड एक वेलांटी चाड. आणि जो भेद करणार आहे ना, तो नाड म्हणजे काहीही निमित्त काढतो. आता ना आवडतीचे मिठाने किती चांगलं झालं तरी आपण वाईटच म्हणणार ठरवली तर. अहो आता हर आणि हरी भेद काढणाऱ्याने काय भेद काढावा, ह्याच्यामध्ये वेलांटीचा फरक आहे. हर आणि हरी आहे की नाही महाराज. म्हणजे भेद करणारे कोणत्याही निमित्तानं भेद करतातच आणि वाद निर्माण करतातच. शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात, उजवे वाम वाग दोन्ही एकच अंग. अहो ह्यो डावा हाते ह्यो उजवा हाते, ह्यो डावा काने ह्यो उजवा काने, ह्यो डावा डोळा ह्यो उजवा डोळा, ह्यो डावा पाय ह्यो उजवा पाय. भेद करून काय फायदा आहे. दोन्ही आपल्याच आहे की नाही, एका संघाचे की नाही दोन्ही. बोला हो. अहो कीर्तन हे बोलून चालून असतं. आहे की नाही एका रंगाचं दोन्ही आहे. मग काय जर भेद करायचं याच्यामध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल. अहो या ठिकाणी काय सुंदर सेवा झाली. अन्नदान देखील आहे, ज्ञानदान देखील आहे. किती सेवा भारी घडली. आणि ती आपल्या गणेश मामा केळकर आणि प्रशांत मामा केळकर यांच्या या अट्टहासामुळं या साक्षेश्वराच्या दरबारामध्ये आपण येतो. अहो हे साक्षेश्वर म्हणजे साक्षात महादेव आहे, जे कुठे राहतात स्मशानात. अंगाला काय लावतात भस्म, गळ्यामध्ये काय साप आणि वाघाच्या कातडीवर ते बसतात. मग कधी आपण बघितलंय का हो हे सब का बरं. अहो महादेव फार भोळे म्हणतात आपण, परंतु फार हुशार. अहो त्यांनी हा नाग जो आपल्या गळ्यामध्ये घातलाय ना, त्यातून या समाजाला ते संदेश देतात की अरे बाबांनो, आता बघा बरं इथं कुत्रे तरी मग इकडे सरकवतात. आपण साप आला तर चालले की आखी उठून पळून तिकडे जेवण होत्या म्हणत तुमचं सगळं तुमचंच नाही, मी सुद्धा पण म्हणून माझ विठ्ठल अहो मग त्यांनी साप गळ्यामध्ये घातलाय का. नाग इथं आलं तर आपल्याला माहिती तो चावणार आहे, चावल्यानंतर आपण मरणार आहे. म्हणून आपण लांब पळतो. म्हणजे थोडक्यात नाग हा काळाचा वेड आहे. आणि महादेवाने आपल्या घरामध्ये तो नाग घातलाय का, त्यांना हे सांगायचं आपल्याला की अरे माझं काय करतात. कधी ना कधी हा काळाचा वेडा तुम्हाला येऊन बांधणार आहे आणि इथून तुम्हाला कधी ना कधी जायचंच आहे. स्मशानात राहतात का, मी इथे राहतोय का, ते स्वयंभूयत ना. त्यांचा जन्म नाही, त्यांना मृत्यू नाही. ते आपल्याला हे सांगतात की तुम्हाला सुद्धा कधी ना कधी या स्मशानात यायचंय. भस्म अंगाला लावतात. या स्मशानामध्ये आल्यानंतर जी राख आहे ना, ती तुमचीच राख होणार आहे. हे माझं का करत असता. माझा हात, माझा डोळा, माझा कान, किती ते आहे आपलं शरीर. प्रत्येक निर्जीव वस्तूला आपण माझं करतो. पण त्या सर्वांची एकदा राख होणार आहे हे आपल्याला महादेवराय सांगतात. आणि ती वाघाची कातडी म्हणजे वस्त्र म्हणून घालतात का. वाघ कधी लाचार होऊ शकतो का नाही. कोणासमोर झुकू नका तुम्ही, कोणतीही परिस्थिती येऊ द्या. कोणासमोर लाचार म्हणून वागू नका, झुकू नका. आपण सत्याच्या साईडला ना खंबीरपणे राहायचं. हा संदेश आपल्याला महादेवांनी त्यांच्या वेशभूषेतूनच दिलाय. म्हणा विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा आपण हे साक्षीश्वराचं दर्शन घेतो ना,
बघा आणि आल्यानंतर आठवा की अरे आपण हवा करायची नाही, तर आपण सुद्धा जाणार आहे. अहो आता तुम्हाला मी सर्व महिला मंडळींना शुभेच्छा देते. आज तुमचा सण होता. साडी घेतली ना प्रत्येकीने? घेतलीच असणार आहे, दुसरं काय. अहो आज वट पौर्णिमा आहे, तर सर्वांची तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. आपण वडाला 7 फेरे मारतो, 7 जन्म हाच पती मिळावा अशी ते वडाला प्रार्थना करतो. पण का बरं? ज्या वेळेस अश्वपती नावाच्या एका राजाला काही पती होत नव्हतं, यज्ञ केले तरी होत नव्हतं, शेवटी सावित्री मातेची पूजा ते नित्यनेमाने करू लागले आणि मग एक कन्या रत्न त्या अश्वपती राजाला प्राप्त झालं. सावित्री मातेची पूजा केली म्हणून नाव सुद्धा ठेवलं सावित्री. सावित्रीचं तेज एवढं फाट होतं, एवढं जशी जशी ती मोठी होत चालली होती ना, तसं तिचं तेज वाढत चाललं होतं. शेवटी ती लग्नाच्या वयात आल्यानंतर जो तो राजकुमारी येईन आणि बघायचा की अरे आपल्यापेक्षा हुशार आहे, आपल्यापेक्षा जास्त तेज आहे, नको बाबा, नको करायचे. अहो तेव्हापासून नियम आहे, आज सुद्धा मुलांना आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या बायका चालत नाही. तेव्हापासून नियम आहे म्हणाले, आताच आहे का नाही. मग काय, शेवटी सावित्रीच आपल्या प्रधानांना घेऊन तपोवनामध्ये, वनात, नदी तीर्थाच्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सत्यवान नावाचा राजकुमार, त्याच्या आई वडिलांचं राज्य फार मोठं, परंतु ते दुश्मनाने घेतलं होतं आणि सासऱ्याची देखील त्यांची दृष्टी गेली होती. परंतु सावित्रीने बघितलं याच सुद्धा तेज खूप अफाट आहे. आल्यानंतर त्या ठिकाणी योगायोगाने नारद मुनी देखील होते. नारद मुनींनी ऐकलं की अरे सावित्रीने सत्यवानाला पसंत केलं. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले की चिंतेची गोष्ट आहे. राजा म्हणाले काय झालं? ते म्हणाले आज 1 वर्षानंतरच सत्यवानाचा मृत्यू होणार. सावित्रीला देखील सांगितलं, परंतु ऐकायला तयार नाही. आता सुद्धा ऐकतात का? नाही ऐकत. अहो त्याच्यासाठी आई वडिलांचं सुद्धा नाही करत असल्या काही त्या मुली आले. किती वाईट परिस्थिती आहे. तेव्हापासून आहे बरं का, तेव्हापासून. मग शेवटी सावित्रीचा आणि सत्यवानाचा विवाह झाल्यानंतर सावित्री मात्र वनामध्ये जायची, लाकडं तोडायला दररोज सोबत जायची. जसे दिवस जवळ जात होते, वर्ष संपत जात होत, तिला फार चिंता वाटायची. शेवटी 3 दिवस अगोदर तिने अन्न पाणी त्यागलं आणि या भगवंताची प्रार्थना मनामध्ये करायची, का माझ्या पतीला दीर्घायुष्य लागू दे. आणि शेवटी तो दिवस आला. सत्यवान लाकडं तोडत असताना अचानकच त्याला काही दिसेल असं झालं. तो बेशुद्ध होऊन तिच्या मांडीवरती पडला. त्यानंतर सावित्री देखील फार रडते, वडाच्या झाडाखाली दौडत. त्या वडाच्या झाडाला ती प्रार्थना करू लागली की हे अगं 7 फेरे ठेवायच्या वेळेस आणि आता कसं करते, 7 जन्म ठेव आम्हाला सोबत, अशी प्रार्थना सावित्री करते. आणि तिकडून यमराज आले. त्यांनी सत्यवानाच्या आत्म्याला घेतलं आणि ते पुढे पुढे चालू लागले. सावित्री मागे मागे चालू लागली. त्यावेळेस यमराज म्हणाले काही कर, परंतु तू इथून जा, कारण की सत्यवानाचा आत्मा काय तुला वापस भेटू शकणार नाही. ते म्हणाले मग मी सुद्धा येणार सोबत. आणि मग काय, त्यावेळेस यमराज तुको म्हणाले सत्यवानाची आत्मा सोडून तू कोणतेही 3 वरदान माग. त्यावेळेस सावित्रीने मागितलं, पहिलं तिच्या सासू सासऱ्यांचं राज्य वापस येऊ दे, दुसरं सासऱ्यांची दृष्टी वापस येऊ दे, आणि तिसरं म्हणजे सत्यवानापासून पुत्र प्राप्ती होऊ दे. आणि मग काय, यमराज तथास्तु म्हटले. आणि नंतर त्यांना त्यांची झालेली चूक लक्षात आली. पण हे सावित्री किती पतिव्रत, काय श्रद्धा तिच्या मनामध्ये. तिने तिच्या पतिव्रतेच्या जोरावरती सत्यवानाच्या आत्म्याला सुद्धा परत आणलं.
म्हणलं एवढी ताकद पतिव्रतेमध्ये असते. विठाला किती सावित्री होती, किती पतिव्रता, किती निष्ठा पतीवरती. आणि आत्ताची सावित्री काय अवघड झालं. दोघे एकमेकांना नीट बोलायलाच तयार नाही. एक बाई आजचाच दिवस बर का, मगाचीच घटना आहे. आली वाढवून नटून बिटून. नवरी म्हणला का ग कुठे गेलती, लग्नातलं शालू दागिने बिगिने कुठे गेलती. ती म्हणाली वडाला गेले होते ना, आज वट पौर्णिमा नाही का. विचारलं वट पौर्णिमा कमल काय जायचं. तिने सांगितलं आता 7 जन्म ह्योच नवरा मिळावा, दुसरं काय आमच्या बायकांचं 7 फेऱ्या मारायचे, 7 जन्म ह्योच नवरा मिळावा एवढी प्रार्थना करायची, दुसरं काय आमच्या बायकांचं. झालं. आणि 3-4 वाजता ती आली की नवऱ्याजवळ कागद आणि पेन घेऊन. सही करा म्हणली. सही. ते म्हणलं का ग सही का म्हण. ती म्हणाली घटस्फोट पाहिजे, घटस्फोट. सही करा. आजच्या दिवशी घटस्फोट पाहिजे म्हणले, सही करा. तो म्हणला कमाल आहे बाई तुझी, सकाळी वाडाला गेली 7 जन्म ह्योच नवरा मिळावा म्हणून आली नाही, ही तर आता 2-3 तासांनी येते, घटस्फोटची सही करायला होती, मी नसतो करीत, करून अशी आली अचानकच काय होतं बाई तुला. ती म्हणाली अहो आमच्या मृदुंगाचार्यांकडे गेले होते मी, ते म्हणाले तुमचे 7 जन्म झाले, 8 वाजून झाले, नको बाई मला नको. करा गपचूप सही. तो म्हटला काही कर, तू काय कर, काही कर, कोणाकडे जाय, मी सही करणार नाही. ती म्हणे मी वकिलाकडे जात असते बर का. ते म्हणाले कुठे जायचे तिकडे, पण मी सही करणार नाही. गेली की बाई वकिलाकडे. वकील साहेब घटस्फोट पाहिजे, देत नाहीत. तो म्हणाला अहो नवरा बायकोचा आज आहे तर उद्या नाही, एवढं कोण टोकाची भूमिका घेता, एवढी गरज नाही टोकाची भूमिका घ्यायची. ते म्हणले माझा ऐका तरी कमून घेते. तो म्हणला तिकडं कोणाला जाऊन सांगायचं, मला सांगू नको. एक तरी दररोजच ते ना, आजच्या दिवशी तरी तुमचा सुवासिनीचा सण आहे ना, आज घटस्फोट असतो का, मला काही सांगू नको, बघा कोणत्या गाडवाला जाऊन सांग. आली बिचारी नाराज वगैरे. नवरे विचारलं का ग बाई गेलती का. ती म्हणली हो गेलते. काय म्हणलं ते वकील. तो बाबा तर मग ऐकून घेणंच तयार नाही. तो म्हणला कोणत्या गाडवाला जाऊन सांगतो, मला काय सांगू नको, मी मला नाही काय. नवरे विचारलं मग काय केलं तू. काय नाही म्हणले तुम्हाला सांगायला आले. काय अवघड परिस्थिती हो, म्हणजे आत्ताची सावित्री बघा ना कुठे. त्या सावित्रीने तिचं हित कशात आहे, तिने आपला पतिव्रता धर्म पाळला पाहिजे हे तिने जाणलं. आज देखील या ठिकाणी प्रशांत मामा त्यांना काय व्हायचंय, त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी आपलं हित जाणलं आणि आज ते शिक्षक म्हणून गणेश मामा त्यांनी देखील आपले हित कशात हे जाणलं, आपण काय केलं पाहिजे आणि आज ते पोलीस दलामध्ये पोलीस म्हणून काम करतात. प्रमोद मामा यांनी देखील आपले हित जाणलं, अभ्यास केला, कष्ट केलं आणि आज ते देखील आरोग्य अधिकारी म्हणून काम करतात. म्हणजे आपल्या गावामध्ये बरेच जण मोठमोठ्या पदावरती गेलेले, प्रत्येकाने आपले हित जाणलेले. परंतु जे काय मला नाव माहिती मी त्या या ठिकाणी घेतले, बऱ्याच जणांनी आपले हित साधले, संतांनी देखील, मोठमोठ्या भक्तांनी देखील. आणि आज या ठिकाणी म्हणायचं झालं तर मला सांगा बरं, आपल्या या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी कोण येत, कोण येत. वा टाळ्या वाजवा. आपण त्यांचं नाव घेतो का. आमच्या गावाजवळच मोरी गाव त्यांचं
माझं बालपण त्या ठिकाणी गेलं. आता पण मी बऱ्याचदा गेले ऑफिसला आणि कीर्तन देखील त्यांनी ऐकलेले. अहो, मोगरी गावामध्ये असताना त्यांचे आई वडील ऊस तोडायला जायचे. ते डोंगरावरती गुरे चालायला म्हणून 2 पुस्तकं घेऊन जायचे. इथं गुरं चालतायत आणि इथं अभ्यास करा. किती कष्ट म्हणायचं. का बरं कष्ट? रात्री जरी दिव्याच्या उजेडावरती त्यांनी अभ्यास केला आणि मग ते तहसीलदार झाले. तेवढ्या वेळेस थांबले नाही, जिल्हा पुरवठा अधिकारी झाले आणि आज आपल्या अहिल्यानगरचे निवासी म्हणून ते उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतायत. हे कशामुळे झालं? त्यांनी आपलं हित जाणलं. आपोलिया हिता जवाचे जागा आपोलिया हिता जवाचे महाराजांनी गोड प्रमाण दिलं. त्यांनी आपलं हित जाणलं आणि म्हणून आज त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा आपण नाव घेतो. अहो, आज या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आयुक्त होऊन गेले, कितीतरी मोठमोठाले अधिकारी होऊन गेले, परंतु एक असं नाव आहे जे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती. अहो, जेव्हा ते अन्न भेसळ त्यामध्ये काय अधिकारी म्हणून ते झाले, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्येकातली भेसळच बंद केली. काय तरी भेसळ निघाली एवढाच म्हणून प्रत्येकात भेसळ, प्रत्येकात काही ना काहीतरी काढलेलं आहे. कोणच बरं ते अधिकारी? तुकाराम मुंडे. या ठिकाणाहून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवणार. कारण आपण जे शेतकरी आहेत, आपण जे लोक आहेत, त्यांचं आरोग्य म्हणजे आपलं आरोग्य वाचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. नाहीतर त्या भेसळीमुळे किती लोकांना नको तेवढे आजार झाले होते. आणि भेसळ कशामध्ये? पनीर मध्ये भेसळ, दुधात भेसळ, दह्यात भेसळ, त्या ड्रिंक मध्ये भेसळ, कशातही भेसळ. म्हणजे प्रत्येक लोक त्यांच्या धंद्यासाठी आपल्याला काहीही जाणत होते. अहो, त्यांना किती रुपये लुटताले असते स्वतःसाठी, किती, पण त्यांना लाच मारून त्यांनी आपल्या आरोग्याकडे, आपल्या साध्या भोळ्या जनतेकडे पाहिलं आणि ती सगळी भेसळ बंद केली. त्यांनी देखील आपलं हित जाणलं. आपण खरं काय केलं पाहिजे हे त्यांनी जाणलं. अहो, आज आपण भेद करतो, नाही करायला पाहिजे. कुठं संतांच्या देवात भेद करायला पाहिजे का? नाही. ह्यांचा इथंच फोटो लावायचा, त्यांचा तिथंच लावायचा. हेव देव म्हणाल, आमच्या रामाला 14 वर्षाचा वनवास भेटला. पुन्हा कृष्ण भक्तांनी म्हणाल, तुमच्या रामाला नंतर 14 वर्षाचा भेटला. आमच्या कृष्णाला तर जन्मताच आई वडिलांचा सहवास नाही मिळाला. झाले की मग वाद. करावं का या देवांमध्ये देखील भेद? नाही करायला पाहिजे. देवांमध्ये आणि संतांमध्ये भेद करायलाच नाही पाहिजे. परंतु जे माणसं आहे, जे सध्याची स्थिती, करा भेद तुम्ही माणसांमध्ये, खरंच करा. का? जो चांगला आहे तो चांगला. किती अधिकारी होऊन गेले, पण आज आपण फक्त तुकाराम मुंडेंचं, किती साहेबांचं नाव घेतो. का? त्यांनी केलेलं ते चांगलं काम. जो प्रामाणिक आहे, जो चांगला आहे, त्याला चांगलंच म्हणा. हा तसं आहे, हा असं आहे, उभं म्हणायचं म्हणून म्हणू नका. जो सत्य आहे ते सत्य आहे आणि जो खोट आहे ते खोटच आहे. विठ्ठल उभं भेद करत असण्यात काही अर्थ नाही. अहो, आज घराघरामध्ये गेले,
आपण असा भेद नाही केला पाहिजे. एक आली आहे ना, आपण एका मुलाला जास्त आणि एका मुलाला कमी असं नाही केलं पाहिजे. या गोष्टीमध्ये भेद करून चालत नाही. या भेदामुळे आज प्रत्येकामध्ये तुटातूट होती. सुंदर असं एकत्र राहणारा दोघं भाऊ एकदम एका जीवाने, त्यामध्ये मोठा भाऊ म्हणून दादांच्या आवडी निवडीनुसारच सगळं होणार. दादा आले दादाला पाणी द्या, प्रत्येकाचं म्हणजे दादांवरती. परंतु एका दिवशी दादा हे घरी आले. रस्त्यामध्ये येताना त्यांना एक ऊसाचं दांडकं दिसलं. त्यांनी ते ऊस आणला घरी. आणल्यानंतर 2 भाग केले मदत, आणि तिकडून त्यांचा एक मुलगा आणि आपल्या लहान भावाचा तो एक मुलगा दोघं समोरून येतो. हातामध्ये दोन्ही ऊस आहेत, अर्धे अर्धे केलेले भाजत, आणि जो बुडक्याकडचा असतो ते जास्त गोड असतो आणि वाचा ते वाडा असतो. मग दादानी बघितलं की आपल्या मुलाच्या साईडला वाडा येतोय आणि आपल्या भावाच्या मुलाच्या साईडला हा चांगला ऊस येतोय. दादाने दोन्ही मुलं परत जवळ आले की असा हात बिनवला, भेद केला. आपल्या मुलाला चांगलं दिलं आणि आपल्या भावाच्या मुलाला एवढाचा वाडा दिला. तोपर्यंत सगळं चांगलं होतं. परंतु तेव्हा लहान्या भावाची बायको तिकडून पाहत होती. तिला कळलं, शांत राहिली, काही नाही. जेवण ते झालं, रात्री झोपायला गेले आणि नवरा एकटा गटला. त्या आताच सुद्धा बर का, बाळांचा जीव सुरू होता ना, ह्यांनी असंच केलं, सासूबाई असंच म्हणले, दिराने असंच केलं, त्यांना कुठं कमी करा, आपल्या कुठं जास्त करा, असं तसं. अहो खापरात असतो तर फुटून गेला असतो, नुसत्या बरोबर करीतात. तुम्ही म्हणाला ईश्वरी घरचं सांगते काय नाही, शेजारच सांगते, शेजारच. अहो म्हणजे एवढं बोलत येतं. मग म्हटलं की हिला सुद्धा नवरा एकटा. तिने सांगितलं, अहो दादा खरंच चांगले तू, असं मला आजपर्यंत वाटायचं. त्यांनी खरंच आपल्याला कधी वेगळंच पाडलं नाही, परंतु आज त्यांनी खरंच भेद केला. हो त्यावेळेस त्या भावाने विचारलं, का काय झालं असं? ती म्हणाली, अहो त्यांच्या मुलाला त्यांनी चांगला ऊस यावा म्हणून असा हात बिघवला का? त्यांना माहित होतं चांगल्या ऊसाच्या साईडला आपलं मुलगा येतं आणि दोन्ही घरामध्ये वाद झाले. एकत्र राहणारे कुटुंब फक्त असा हात बिघवला, भेद केल्यामुळे वेगळे झाले आणि त्यांच्यामध्ये वाद विवाद निर्माण झाला. हे तुम्हाला म्हणजे असं काय झालं? ऊसाचं दांड
बदलली. भेद दिला आपल्या मुलाला चांगलं आणि आपल्या भावाच्या मुलाला वाईट दिलं म्हणून वाद झाला. म्हणून आपण सुद्धा भेद नाही केला पाहिजे. आपण या माग करीतो इतरही तुम्ही जे आपल्याला जे करणार आहेत ना, आपण आपल्या माणसांना पण जे करणार ते दुसऱ्यांना देखील आपण केलं पाहिजे. आज आपण संतांमध्ये देवांमध्ये करावं का? ते जाऊ द्या, ज्यांनी आपल्याला 1 एकर जमीन आहे का, परंतु आपल्या मुलांना शिकवा. त्यांनी आपल्याला मांसाहार व्यसन करू नका यापासून दूर केलं. असे संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज यांच्यामध्ये भेद करावा का? इथं भगवान बाबांचा फोटो नाही लावायचा, तिथं वामन भावाचाच लावायचा, भगवान बाबांचा नाही, इथं वामन भावाचा नाही. का भेद करता तुम्ही या संतांमध्ये? काय इच्छा होत्या दोघं संतांमध्ये? तिथं वहीवरून ज्यावेळेस काही पाहुणे, काही मंडळी, भक्तगण हे भगवान बाबांना त्या ठिकाणी वामन भाऊंना भेटायला आले, त्यावेळेस भगवान बाबांना त्यांनी एक चांगला ड्रेस आणला आणि नेमकी तिथे योगायोगाने वामन भाऊ महाराज देखील आले. भगवान बाबांनी काही विचार नाही केला, ड्रेस दिला ना, ते डायरेक्ट म्हणले भाऊ तुम्ही धरा. स्वतःला आणलेला ड्रेस ते म्हणले तुम्ही धरा. काय जे होता त्या दोघं मित्र, त्या दोघं संतांमध्ये. पण आज आपण त्यांच्यातच भेद करतो. हे दोन्ही संतांनी आपल्याला चांगल्या मार्गाला नेले. संत वामनभाऊ महाराज हे सूर्य आहेत आणि संत भगवान बाबा हे चंद्र. आणि या दोन्ही संतांमध्ये भेद करून त्यांना वेगळं पाडून आपल्याला जमणार नाही. आपल्याला शीतलताही पाहिजे आणि उष्णता सुद्धा पाहिजे. विठ्ठल काय मनामध्ये प्रेम हो त्यांच्या, काय संत भगवान बाबा. ज्या वेळेस ते असंच कीर्तनासाठी आपल्या टांग्यामध्ये बसून चालले होते, त्यावेळेस तिथलच्या काही रजाकारांनी त्यांचा मध्येच रथ अडवला, टांगा अडवला आणि त्यानंतर ते म्हणाले इथून तुम्हाला जाता येणार नाही. आणि त्या रजाकारांनी त्यांना घेतलं आणि एका खोलीमध्ये त्यांना आणि त्यांचे जे काही भक्तगण सोबत आले होते बाबांच्या, त्यांना एका खोलीत आणि त्यांचे जे घोडे होते, टांग्याला घोडा हा मोती घोडा होता बघा बाबांचा, त्यांना एका खोलीमध्ये थोडा वेळ झाला, मोती घोड्याने दम काढला, परंतु थोड्याच वेळामध्ये तो किंचाळू लागला. तिथं असणारे जे काही रजाकार उभा होते त्यांना लाथा मारू लागला, तुडवू लागला. का? त्याला बाबा कुठे दिसेना, सर्व काही नवीन वाटू लागलं. बाबांचा आवाज आहे ना, त्यांचं काही दिसेना ओळखीचं. त्या घोडा इकडं तिकडं धावू लागला. कोणी शांत करावं याला? प्रत्येक जण जो तो घाबरून साईडला जायचा. मोठे घोड्याला मात्र फक्त बाबा बघायचे होते. आणि त्यावेळेस सगळ्यांनी त्यांनी रजाकारांना विचारलं कोणाचा घोडा आहे हा? ते म्हणाले बाबांचा. ते म्हणाले तुम्ही बाबांना अडवलं आणि त्या ठिकाणी बाबांना बोलवण्यात आलं. आणि भगवान बाबांनी त्या फक्त मोती घोड्याच्या समोर आले, प्रेमाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. 2 सेकंदात तो मोती घोडा शांत झाला. कोणाला मारायचा नव्हता, काही गरज नव्हता. का? त्यांनी एवढं प्रेमाने केलं, आपलं हृदय त्यांनी त्यांना देऊन टाकलं. फक्त बाबांनीच नाही, संत वामनभाऊ महाराज सुद्धा आपण म्हणतो ते रागीट होते. हो, रागीट होते, परंतु त्यांच्यासाठी ज्यांनी काहीतरी वाईट केले किंवा जे काही वाईट करणारे त्यांच्यासाठी भाऊ रागीट होते, परंतु त्यांचा देखील फार प्रेमळ स्वभाव. कोरडगाव मध्ये ज्या वेळेस भाऊ आले आपल्या काही भक्तगणांसोबत आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बसले, गावकऱ्यांना विचारलं कसं आहे, बरं आहे का? प्रत्येकाची भेट घेऊ लागले. सगळे म्हणाले हो बरे. पण त्यातला एक जण उठला, म्हणाला भाऊ तुमच्या कृपा आशीर्वादाने सगळं बरं आहे, फक्त एक आमच्या गावामध्ये कठाळ आहे आणि जो बायका पोरं माणसं कोणाचा विचार करीत नाही, जे समोर त्याला त्याच्या महाग पळतो, त्याला मारायचा प्रयत्न करतो, बाहेर निघायचं नाही माणसाने, असं झालंय हो भाऊ. आता तुम्हीच काहीतरी करा.
त्यावेळेस भाऊ म्हणाले, हो करतो मी काहीतरी. आणि नेमकी त्याच वेळेस तो कठाळ्या समोरून जात होता. भाऊंनी विचारला, हाच का तो कठाळ्या? त्यावेळेस सगळे म्हणाले, हो हाच तो कठाळ्या. भाऊ त्या ठिकाणी चालत जाऊ लागले. प्रत्येकाची छोटी धडधड करायला लागली. त्या कठाळ्याने भाऊंना मारलं तर जो तो म्हणतोय, थांबा भाऊ, तिकडे जाऊ नका. तो कुणी याचा विचार करीत नाही, प्रत्येकाला मारतो भाऊ. भाऊ तुम्हाला मारलं तर असं करू नका, जाऊ नका, जाऊ नका. जो तो येतोय अडवतोय. भाऊ म्हणाले, तुम्ही शांत बसा. आणि त्या ठिकाणी ते पुढे चालू लागले. गेल्यानंतर भाऊने फक्त त्या कठाळ्याकडे एकदा प्रेमाने बघितलं. त्याला स्पर्श आपल्या हातांचा केला. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि पुन्हा येऊन टांग्यामध्ये बसले. आणि काय आश्चर्य हो, तो जो काही कठाळा होता तो भाऊंच्या टांग्याच्या माग 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 चालू लागला, थेट गैननाथगडापर्यंत. थांबलाच नाही. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच महिला त्याला यायच्या, नैवेद्य द्यायच्या. लहान लहान पोरं त्याच्या अंगा खांद्यावरती आता खेळत होते. का? फक्त भाऊंनी त्याला आपलं हृदय देऊन टाकलं, मनापासून त्याला एकदा चोंभाळलं, त्याला प्रेमाने त्याला स्पर्श केला, म्हणून असं झालं. म्हणजे आपण जर कोणाला हृदय देऊन टाकलं तर माणसंच नाही, प्राणी सुद्धा आपल्यावरती प्रेम करतात. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. एकमेकांच्या हृदयी गोडी साखर याच्यात आहे. जर आपण दुसऱ्याला आपलं हृदय देऊन टाकलं, जर प्रेमाने वागलं ना, तर तो सुद्धा अगदी साखरे प्रमाणात आपल्याशी गोड वागणार आहे. साखरेप्रमाणे आपल्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. अहो, आज ज्यांच्यामध्ये भेद नाही ना, त्यांच्यामध्ये साखरेसारखा गोडवा आहे, पेढ्यासारखा गोडवा आहे. बघा बरं, केळी खायची असले तरी भेद करावा लागतो, वरचं साल काढावं लागतं. संत्री खायची असले तरी वरचं साल काढावंच लागतं. आंबा खायचा असला तरी मधली कोई काढावीच लागते. पण बघा बरं, पेढा खायचा असला काही काढावं लागतंय का? उचलला की टाकला म्हणून भेद करायची गरजच नाही. साखर सुद्धा, गुळ सुद्धा भेद करावा लागतो का? नाही. जे आपल्यामध्ये गोडवा असेल ना, आपल्याला सुद्धा कोणी भेद करणार नाही, आपल्याला दुरावा देणार नाही. अहो, व्यसन करू नका, भांडण तंटा करू नका. का बरं व्यसन करता? हा जन्म काय आपल्याला पुन्हा मिळणार आहे का? नाही. अहो, व्यसन केल्यानंतर आपला पैसा जातो, वेळ जातो, किडन्या खराब होत जातो. त्यामुळे माणसं मरतात देखील किडन्या फेल होऊ. पण तरी आपण व्यसन करतो, का वाईट मार्गाला जातात? एवढा सुंदर देह आपल्याला भगवंताने दिलाय ना, हा सुंदर जीवन, तर जगाला चांगल्या प्रकारे. नेमकी या जीवनामध्ये आपण आलोय तर करायचं काय, या जीवनाचं सार जाणून घ्या. जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळवे तोरे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळवे तोरे ईश्वर संक सुखासाठी अपुरा कोणी ओळखीची जगता संक सुखासाठी अपुरा कोणी ओळखीची जगता कोणी न्याय जीवन अपुरे या जीवनामध्ये आलो तर चांगलं कर्म करा, प्रत्येकाला चांगलं बोला, उगा व्यसनाच्या आहारी जाऊ नका. उगा आपलं जीवन आपणच बरबाद करण्यात काय अर्थ आहे का हो? नाही. दारू प्यायल्यामुळे आपली इज्जत जाते, वेळ जातो, किती तोटे होते तर हे माहीत असेल काय जण दारू पिते. अहो एक गडी प्यायला की निमरात्रीच निघाला चढ एकटा रस्त्याने आणि गेला. मग काय बसला खाली मोबाईल चालायला बसला, नंतर त्याला आली लग्नीला गेला. मग निमरात्री बसला रस्त्यावरती गेला, बसला, झालं, पण त्याला उठताच येईना ना, उठताच येईना. बरोबर खिशातला मोबाईल काढला, कोणाला तरी गावात त्याला फोन केला, सुरू मी परत पडलोय, उठताच येईना मला, कोण आहे तुम्ही? बर का असंच असतं यांचं, तुम्ही लवकर याल खरं नदीपाशी. मग काय आले 4-5 जण आले, उचललं की टाकलं गाडीत, बघितलं नाही अंधाराचं दिसत आहे तरी काय. आले उचललं की टाकलं गाडीत, नेलं की हॉस्पिटलला. डॉक्टर म्हणाले लवकर न्या, लवकर न्या. डॉक्टरांना सगळं कळालं, पण ते बाहेर आल्यावर काय म्हणतात, काही नाही 2च मिनिटाचं ऑपरेशन आहे, पण जरा डेंजर आहे, 10,000 रुपये द्यावं लागते. किती? 10,000 रुपये. ती बायको आली, ती म्हटली, ती तर नाही हुशार, ती म्हणजे डॉक्टर साहेब 10 काय 15,000 द्या, पहिल्यांचं ऑपरेशन करा, लवकर करा. बघितलं सुद्धा नाही आम्ही, दिले की 10-15,000. गेले डॉक्टर साहेबात आणि आज काय झालं माहितीये का त्याला? काही नाही, फक्त त्याच्याकडून पॅन्टीचं बटन शर्टाच्या गोडीला लागलं. कसं उठता येईल बरं? कसंही उठता, काय तर. पण हे व्यसन केल्यामुळं गेले ना 10,000. आता काय करता? अहो म्हणजे किती अवघड परिस्थिती. एवढंच नाही, 2 जण पेतात, रस्त्यात निघले ना निम्यारात्रीत चलत, पौर्णिमेचीच रात्र आत्ताच्या निघले चलत. आता माझं काल जामखेडला तिथंच कीर्तन होता, काल सुद्धा पौर्णिमा होती आणि आज वट पौर्णिमा. मग काय आता यायला आम्हाला 11-12 वाजले, 12 वाजते. येताना मग काय हे दोघं जी गाडीला आडून नुसतं झुला चालले, हे इकडं हे इकडं, नीट चालता येईना. मग आता माझी काय प्रॅक्टिस नाही बरं का, जी झुलत येतं मला त्यांना त्यांचं सुधारणा, कुठं कसं कसं चालू त्यांचं. आणि रामभाऊ श्यामभाऊ दोघं चालले. रामभाऊ टाकून गाड्या कुठं चाललो आपण, त्यांचं त्याला सुधारणा. शेवटी रस्त्याच्या कडेला गेले, तिथे एक विहीर होती, डोकावला की रामभाऊ विहीर. हा का आपल्या गाड्यातल्यांची मदत करायलाच पाहिजे. तर मला झालं काही हळण्यावाला चंद्र विहिरीत पडलाय. आता रात्रीचे 12, पौर्णिमेची रात्र, आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसणार.
चंद्र वाढायला पाहिजे. चंद्राशिवाय कुठं वाढायलाच पाहिजे. आणि जावं गेला आणलं जावं जी टाकीत तो उपशी देतो, टाकीत तो उपशी देतो. ह्यांना सुधारा तेव्हा तर जोर लाव की जावा, जोर लाव. जोर लावले की ते सुटला चंद्र पुन्हा घालू. 2 तास तिथं नुसतं टाक खाली वर टाक. आता पाण्यातच जाणार कसं चंद्रावरती. नेमकी काय झालं ते दाव उठलं नेमकी विहिरीत त्याला खडक आला. वर उडालं ना एवढं जोर सुरू झालं त्यांचं. जीव दोघांनी जोर लावला म्हणा. जीव जोरात जोर फटे ते दाव तुटून गेले आकाशाकडे नजर. दोघांना दिसला चंद्र वरती. लगेच नजर आपल्या पठाला आता बक्षीस मिळणारच का. चंद्रावरती चंद्र काढला आपण चंद्र. काय परिस्थिती म्हणजे असंही असतं. म्हणून आपण व्यसन नाही केलं पाहिजे. चांगल्या मार्गाला केलं पाहिजे. नामस्मरण सुद्धा केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकासोबत चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. उगं कोणातही चुका काढून जमत असतं काय नाही. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. उगं कोणाला नाव ठेवण्यात काय अर्थ नसतो महाराज. अहो काही काही सासऱ्याने आगाव सुनेने किती चांगली भाजी करू द्या नाव ठेवणारच. ठरलेलं असतं त्यांचं. दुसरं काय मग काय. सखूबाईने केली ना भाजी. ठोकूबाई तिची सासू. तिने दिलं खोबरं दिलं, शेंगदाणे दिले, काढून दिलं, केली भाजी. सुनेने मग चांगली केली. पण हिच्या डोक्यात काय सुनेला नाव ठेवायचंच. आणि मला वाटतं आजी नाव विटायला विटायला. नाव ठेवायचं म्हणजे ठेवायचंच काही हो तिकडं. मग काय भाजी केली की लगे शेजारला जाऊन म्हणते नाही आमच्या सुकून भाजी केली तुला म्हणून सांगते. मग शेजारी काही येत नाही तिला, काही शिकली नाही ती. अगं मी खोबऱ्या शेंगदाणे काढून दिले, नुसती खरबुटावणी भाजी केली. नुसतं खोबर, नुसती पाकायची पाकर. पाणी का खाली हीच कळणार आहे मला. त्या मावशीने नीट ऐकून घेतलं. ती म्हणाली बरे बाई तुझं पण तरी तुझी करी ती तुझं आपलं सेमच आहे. ती म्हणजे आपल्याला सारखाचे म्हणजे तुझी काही वेगळी ना म्हणजे तशीच करी ती. ही गप बसली ऐकत राहिली. आणि मग गेली ना सासू आतमध्ये ना आली सून बाहेर. सून आली की आडायचं खुईकडे इकडे. ती म्हणे का मावशी काही नाही ठोकूबाई असते तुझी सासू आली होती. का ग बाजूला खरबुटावणी करते का. ती म्हणजे काय झालं सांगितलं मी अक्कूबाई तुझी सासूने नाव ठेवते तुला. लय अवघड बायांना दुसरं काही कामच नसतं. ह्याच ह्याला वादविवाद लावून त्याचं दिलं. ठिकाणचे नाही बर का आमच्या ठिकाणचं लय अवघड बायकांचं. अहो 4 जणी एकत्र जमल्या ना अख्ख्या गावाची बातमी तुझं तुम्हाला भेटेल. बाई ह्याच ते पोरग पिऊनच पडलेलं. त्याची पोरगी गेली नाही का तुला माहित नाही. अगं परवा गेली मला तरी माहित नाही का तुला. बाई मी गिरणीत चालले होते तर रामभाऊचं पोरग सिगरेट ओढीत होते. सिगरेट त्या श्यामभाऊचं पोरग पिऊनच पडलेलं. म्हणजे असं बायकांचं. आणि मग ही गप बसली सखूबाई. आणि घरी आल्यानंतर रात्र झाली ती भाजी करेल. सासूबाई भाजी नाही काय केली अजून. ज्याला भाजी येते त्यांनीच करा भाजी. आता ज्याला खळबुटावानी येते त्याने भाजीच खायला करायची. सुने ना बर का. म्हणजे किती वाईट परिस्थिती. नाव ठेवायची गरज आहे का हो. झाकली मग चवा लागायचे. सासू किती काय करू द्या सून सुद्धा नाव ठेवते आडवा चालणार. आणि सासू सुद्धा किती चांगली भाजी ठेवली तिखटाचे बाई लईच तिखटे बाई लईच आणि काहीच तिखट नसतं. किती अवघड परिस्थिती हो. अहो आज जर काही चांगलं झालं विद्यार्थ्यांनी जर चांगला अभ्यास केला तर आपण काय म्हणायला पाहिजे चांगलं.
की मुद्दाम त्याला डबलच करायला लावायचं. तिथलचे नाही बरं का शिक्षक, कर्जतकडचे, विठ्ठला विठ्ठला. म्हणजे किती अवघड आहे. ज्यांनी जे चांगलं केलं ना त्याला आपण चांगलं म्हणायला पाहिजे. मोक्कर त्यांचं हे करायचं, काय अर्थ हो त्याला? कोणालाही मोक्कर व नाव ठेवले नाही पाहिजे. अहो, एक मोठा सप्ताह आता आपला होणार आहे नारळी सप्ताह, फार मोठा तो तसंच एक मोठा सप्ताह, फार मोठी मोठी महाराज बनले, त्यात माझं नाव. आणि मग काय, पहिले 4 दिवशीचे कीर्तन झाले आणि महाराज ठरवायच्या वेळेस सगळ्यांची मीटिंग भरली ना, आणि तिथंच एक प्रमुख म्हणला, आपण यंदा असले भारी भारी महाराज बोलले, काही त्यांच्या चुकाच निघणार नाही, एकदम भारी, एकदम अनुभवी. ह्या 2-4 जणांनी ऐकलं, बाहेर आले. हे म्हणतात ना लय चांगले महाराज, काही हो, आपण ह्यांच्या चुका काढायच्या म्हणजे ह्यांना दोष द्यायचा म्हणजे द्यायचा. ठरले या चौघांनी, किती काय झालं. पहिल्या दिवशीचं कीर्तन चांगलं झालं. हे 4 जण आले ना कीर्तन झाल्यावर, एक जण म्हणला कीर्तन चांगलं झालं. लगेच दुसऱ्या, तुला नाही का माहिती विठोबा कुमाई ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल सगळंच नाही घेतलं, असं कुठं कीर्तन असतं काय? अगोदर घ्यायला पाहिजे थोडं विठोबा नाही. हे कीर्तन काढली चुकीने अख्या गावात. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन सांग, त्यांचं विठोबा नाही थोडं अगोदर झालं की ह्याने म्हणा कायचं काय विठोबा नाही एवढं पण अगोदर असतं का, जरा मध्ये येऊन घ्यावा. काढली की चूक. तिसऱ्या दिवशी अगोदर सोडीला नाही, योगाचरण सोडीला नाही, त्या कीर्तनाला काय होते, काढली की चूक. पण 4थ्या दिवशीचं कीर्तन विठोबा नाही एकदम वेळेवर, अभंगाचे चरण सोडले, एकदम सुंदर कीर्तन, नाव ठेवायलाच जागा नाही. हे 4 जणांनी त्यातले 2 जण म्हटले आजचं कीर्तन पण खरंच लय भारी, विनोद सगळं घेतलं होतं, एकदमच भारी होतं. तिथलचा तो प्रमुख त्या चौघाचा म्हणला, या 4थ्या दिवसाला हार म्हणून जमत, अजून 3 दिवस राहिले तर आपलं काय ठरलं, आपला काय नियम आहे, चुका काढायचे, दोष द्यायचा म्हणजे द्यायचाच, काही हो तिकडं. आणि असं कसं हार मानून जमल? मस्त विठोबा रुक्माईच्या टायमावर घेतले, मस्त गाणं चांगला होता, मस्त विनोद घेतले, अभंग सोडला, पण चूक काढायची म्हणजे काढायची. आपलं ठरलेलं आहे, आपण हार मानायची नाही. मग काय, तेव्हाच काय म्हणते, थांबा थांबा थांबा, मला आठवलं, त्या महाराजांची मावशी आणि माझी मावशी एकाच गावातल्या दोघी. आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा महाराजांच्या मावशीला तंबाखू चोळीचा. बरोबर, मला सांगा त्या महाराजांच्या कीर्तनाचा आणि त्यांच्या मावशीचा तंबाखूचा संबंध तरी काय? पण चुका काढणारे कशाला काढते, पण असं केलं नाही पाहिजे. हे तुकाराम महाराजांच्या 3ऱ्या चरणाचा
बघा बरं, किती चांगलं कीर्तन झालं, पण त्याने काय ठरवला भेद करायला, म्हणजे भेद ते करणारे. आणि त्यांनी भेद कसे नाड, म्हणजे नाड म्हणजे निमित्त काही काढी देतो, पण काही काढून चालणार नाही. काय बाया अवघड आहे. किती वेळ झाला बरं मृदुंगाच्या, काय सुंदर पकवाज वाजले, गायक सुद्धा काय भारी भारी किती सुंदर चालीमध्ये देतात बरं प्रमाणात. विनेकरीत आमच्या किती वेळ झाला उभा राहिला तर, आणि तू हा जग दिला की आपलं. पण नुसतं असं करून जमतं का? विठ्ठल आल्यानंतर आपण हाताने टाळली आणि मुखाने नाम घेतलं. आतापर्यंत ठीक आहे, आता पण प्रत्येकाने हात वर करायचे, प्रत्येकाने करायचे तर अहो करा की आजोबा, केलं ना? चला मामा आपण चहा पण राहू द्या. बया काय अवघड परिस्थिती हो महाराज. कीर्तनचं पुस्तक तुम्ही तरी ऐकून जाताय, मी कुठं नाही जाणार. प्रत्येकाने आता मोठ्या आवाजात म्हणायच्या, केले ना प्रत्येकाने हातवर. जर एखाद्याने हात खाली ठेवला तर थोडा त्याला पुन्हा येऊन गाठणार, कळलं? चला विठोबा काय सुंदर काय झालं. प्रत्येकाने म्हटलं सुदामाच मला आवाज नाही आला, पण म्हटलं सुदा. पण काही जणींनी मात्र विठ्ठल विठ्ठल अहो आपण प्रत्येकाने एकमेकाला चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. कारण आपण जर वाईट बोललो तर आपल्यामध्ये वाद निर्माण होतो, आणि वाद निर्माण झाल्यावर काय, कोर्ट कचेरी पोलीस ठाणे. अहो जर तुम्ही वादविवाद केला काही भेटत नाही, त्याच्यामध्ये काही भेटत नाही.
उलट आपला पैसा जातो, वेळ जातो, त्या टेन्शनने माणसं अटॅक झटके मरतात सुद्धा महाराज. मग का करावे वादविवाद? जर वादविवादामुळे आपलं नुकसान होतंय तर नका ना करू. जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जनी तोच शोक संताप आहे, कुठे वाद संवाद संगीत काय. असं आपल्याला रामदास स्वामींनी देखील सांगितलं. जर तुमच्यामध्ये झालाच वादविवाद तर तो आपसात बसून मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. उगा वाढवू नका. आणि वाद होत तरी का काय छोटे छोटे कारण. आज प्रत्येकामध्ये वादविवाद आहे. शेजाऱ्यामध्ये वादविवाद आहे, मुलगी आईमध्ये वादविवाद आहे, भावाभावांमध्ये वादविवाद आहे. अहो सर्वात तर काही नाही, परंतु ज्यांनी 7 फेरे मारले, 7 जन्म सोबत राहण्याची ज्यांनी शपथ घेतली त्यांच्यात वादविवाद असावा का? काय छोटे छोट्या कारणाने वादविवाद करते तुम्ही. विठ्ठल विठ्ठल वादविवाद करत बसू नका. अहो जर आज आपली पार्वती नटली, चांगली मस्त नतनी बितनी चंद्रोकर टिकली, तुम्ही चांगली टिकली बिकली काष्ट साडी मस्त एकदम बांगड्या फिंगड्या गजरा फिजरा हा सुंदर नटला तर या शंकराने चांगलं म्हणावं की नाही? म्हणायला पाहिजे की नाही? हो हे लगी बघत येत आज मारक्या बैलावाली कुठं चालली, कोणत्या गली, कोणत्या बायकांच्या घरी दौराय. जी या शंकराचं सुरू होत त्या पार्वतीला वाटत आता ह्याला बेल ठिकून मारावं. कसं बेल ठिकून काय वाटलं दुसरं. बाई 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 माझ्या माता मावल्या एकमेकीला चिमटा घेऊन घेऊ हसायच्या तर. अहो तुम्ही काय कमी का? तुम्ही तर ह्यांच्यापेक्षा हे हाय तुम्ही. अहो या शंकराने देखील चांगला नेहरू बिरू जीन्सची पॅन्ट गन बिन शर्ट बिन टोपी बिपी मस्त एकदम टाईट मध्ये घड्याळ बिड्या. तुम्ही गप बसत का? तुम्ही मारक्या म्हशीवानी बघता कुठे चालला नाही नटला. लग्नाच्या आधी असंच नटून मला मिस कॉल देत होता. आता नटलं तर कुठे चालला तर कोणत्या हॉटेलात कोण मित्र येत किती पैसे चालले बघू दे आपण. जी पैसे चापायला खिशामध्ये हात घाली या शंकराला वाटत भर गावात एवढी बेजारीच काढते होती पार्वती. अहो जर आपली बायको नटली तर आपण तिचं नवल केलं पाहिजे. आज तुम्ही नटला नसणार केलं का नवल? प्रत्येकाने एकमेकाशी चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. कोणाला बोलतं का वाटतं एवढं? नुसते मोबाईल मध्ये बोलत आणि सारखंच असावं का? प्रत्येकाजवळ आज मोबाईल आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाजवळ आज मोबाईल आहे आणि त्यामध्ये आपण डोकं घालतो. लई मोबाईल बघणं सुद्धा वाईट आहे. कुणी येऊन म्हणतात आमचा मुलगा आमचा दादा लईच मोबाईल बघत. पण अहो आज एवढ्या मुलांना चष्मे लागत येत, एवढं मोबाईलचं प्रमाण जास्त वाढलंय, एवढं मुलं टॅब बघतात का बरं? अहो जर त्याच घरातली ही माता माऊली जर मालिका समोर बसणारी असली, मालिका बघत असणारी तर कस काय बघणार म्हणजे मोबाईल बघणारच. अहो जर आज बाळ रडायला लागलं आणि जर ही माता माऊली जर मोबाईल मध्ये नसतं
असली, मालिका व्यस्त असली तर काय म्हणते हो बाळाला? रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते. रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते. मालिका पाहते, मालिका बघून राहते. मालिका पाहते, मालिका बघून राहते. मोबाईल तुला खेळायला देते, मोबाईल तुला खेळायला देते, मालिका बघून येते. खेळायला देते, मालिका बघून येते. जर अशी आई आपल्या लेकराला म्हणत असली, बघणारच मोबाईल किती मोबाईलचं प्रमाण वाढलं. काही मर्यादा त्याला. एक जण मोबाईल व्हॉट्सअप चालला की घरी ऑफिस मधून मोबाईल मध्ये बर का ह्यो बसला तिसऱ्याच्या घरात. त्या घरातली नेमकी ती बाई ती मोबाईल मध्ये पुढे टीव्ही हातात मोबाईल. टीव्ही बघितला नाही, पाण्याचा गलास आणला नेऊन मांडला पुढं. त्याने घेतला, दोघं मोबाईल मध्ये दोघं बसले सोफ्यावरती. म्हणजे तो खऱ्या घराचा मालक होता ना, तेव्हा आला मोबाईल बघत. त्याचा मोबाईलच चालू, त्याचा काय चालू, मोबाईलच चालू. आणि मग काय ह्याने बघितलं ह्या दोघांना, काय म्हणतात, आय एम सो सॉरी, मी दुसऱ्याच्या घरात घुसलो. अरे बाबा, तो दुसऱ्याच्या घरात नाही, मोबाईल मध्ये घुसला. किती अवघड परिस्थिती हो. आपण मोबाईलचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आपल्या जवळच्यांना वेळ दिला पाहिजे, चांगल्या प्रकारे वागला पाहिजे, भांडण तंटा केला नाही पाहिजे. व्यसन करू नका हो तुम्ही. विठाला विठाला अहो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टींमध्ये तुमचा कधी घसरून घेऊ नका पाय. जर डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता आला ना माय, तर तुम्ही जर ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आणि छत्रपती शिवराय या माता माऊलींचा आदर करा. व्यसन करू नका. आज जी आपली भाषा आहे तीच राहू द्या. काही काही नाहीच पुढची भाषा मारायची नाही. सगळ्यात भाषा बदलून कधी जमणार नाही. मला सांगा, तुम्ही तुमच्या आईला आरतुर बोलतात का जावं? आईला आरतुर कसं बोलतात? सांगा की आरतुर. हा, पण जर तुम्ही आज घरी जाऊन म्हटला, अहो आई साहेब तुम्ही भोजन केलं का? ते म्हणे पहिले घरा दवाखान्यात. जमतं का भाषा बदलून? नाही. आणि वडिलांना आपण काय बोलतो? आवाज बोलतो. जर घरी जाऊन म्हटलं, जेवणच कारण नाही म्हणून टोले पडायचे. भाषा बदलून, देश बदलून, वेश बदलून कधी आपल्याला चालणार नाही. विठाला विठाला शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, जे आपल्यावरती 24 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध प्रेम करतात, ते जे काही आपले आई वडील त्यांची आपण सेवा करा. काय आनंद आहे त्यांच्या सेवेमध्ये. अहो, आई आपल्याला किती आपल्यासाठी सोचते हो. 9 महिने 9 दिवस सोपी गोष्ट आहे का? किती आपल्यासाठी दिवस रात्र. अहो, आपल्या लेकराच्या डब्याला उशीर होण्यावर हात भाजला तरी लक्ष देत नाही. डबा बनवते आणि त्याला दिल्यानंतर मग पाहते. लेकरा जीव असतो आईचा डोळे. आणि मग त्याच आई वडिलांना आपण मोठे झाल्यानंतर वेगळं काढतो, वेगळं राहिलं होतं, हा, वृद्धाश्रमात टाकतो. अहो, ज्यांनी आपल्यासाठी रात्रीचा दिवस आणि हाडाची काढून रक्ताचं पाणी केलं, त्या आई वडिलांसोबत असं वागतात. अहो, आई वडील म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता. पुण्यलिकाने काय केलं? घेतलं का देवाचं नाव? नाही.
आईमध्ये आणि वडिलांमध्येच भगवंताला पाहिलं, आले ना देव भेटायला. आपण सुद्धा म्हणून त्या आई वडिलांना भगवंताच्या रूपात पहा. एक वेळेस तुम्ही पंढरपूरची वारी चुकवा, परंतु त्या आईला 2 टायमाची भाकरी दिल्याशिवाय राहू नका. बोला ना, काय लागतं बरं? त्यांना तरी काय पाहिजे असतं की 24 तास माझ्याजवळ बसून राहावं? नाही, फक्त जाता येता औषध घेतले का गाई, बरं वाटतंय का, जेवली का, आलं का काही जेवायला, किती आनंद वाटायला त्यांच्या जीवाला. पण आपण तसं करतो का? नाही. अहो, आई आपल्या मुलासाठी नको नको तेवढे त्रास सहन करते. 9 महिने 9 दिवस वागवणं असेल ते त्याचा सांभाळ. लहान बाळ असलं ना, त्यांच्याच मागं फिरावं लागतं. अहो, जर आई जेवायला बसली, मुलांनी जर काही घाण केली ना, ती जेवते याचा विचार करत नाही. त्या घाणीमुळे माझ्या लेकराला काय होऊ नये, जेवतात ताटावरून उठते, हात धुते आणि पहिला आपल्या लेकराला स्वच्छ करते. ती फक्त आणि फक्त आईच असते. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. ते पांडुरंग परमात्माच आहेत दुसरे, पण ते आपल्या जवळ म्हणून आपल्याला कसं वाटतं का? नाही. आई आणि वडील गेल्यानंतर आपल्याला किंमत कळेल. परंतु आता आपण आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या सेवेतील आनंद घ्या. काय आनंद आहे हो. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की व्यसन तुम्ही करू नका, व्यसन करू नका, वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका, भेद कोणामध्ये करत बसू नका आणि परमेश्वरासमोर असणाऱ्या आपल्या आई वडिलांची सेवा करा. आणि तुमच्याकडून काय सुंदर सेवा ही चालू करा. अन्नदानाची ही अशीच सेवा निरंतर चालत राहू, हीच भगवान महादेवाच्या चरणी, या साक्षेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि ही झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वाद